नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयश्री चव्हाण तुमचं स्वागत करते शास्त्रज्ञांच्या माहिती सत्रामध्ये. हा माझा पार्ट 2 आहे आणि मागच्या भागामध्ये मी तुम्हाला गॅलिलिओ शास्त्रज्ञाची माहिती सांगितली. आज मी तुम्हाला आयझॅक न्यूटनबद्दल सांगणार आहे बरं का. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनबद्दलचा हा व्हिडिओ ऐका, कारण न्यूटनबद्दलचे बरेचसे लॉज, नियम आणि बरेचशा गोष्टी म्हणजेच तुम्हाला गणितं पण सोडवायची त्यावरची. त्यासाठी न्यूटनवरचा हा व्हिडिओ नक्की ऐका की त्याचं जीवन कसं गेलं आणि त्याने कसे कसे शोध लावले. मी तुम्हाला गॅलिलिओ शास्त्रज्ञांची माहिती सांगितली. आज मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन याबद्दल सांगणार आहे. 1642 साली म्हणजे ज्या वर्षी गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी 25 डिसेंबर 1642ला जन्मलेला न्यूटनच त्याचं लहानपण वादळीचं गेलं. त्याच्या वडिलांचं नावही आयझॅकच होतं. जन्मापूर्वीच वडील मरण पावले. अशक्तपणामुळे लहानपणीच तो मरता मरता कसाबसा वाचला, कारण न्यूटन हा प्रीमॅच्युअर बेबी होता बरं का. आईनं दुसरं लग्न करून न्यूटनला आजोळी ठेवणं, तिथेही त्याला प्रेम न मिळणं, या सर्व गोष्टींचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. नंतर त्याची आई परत त्याच्या वडिलोपार्जित इस्टेटीवर परतली तेव्हा तिने न्यूटनला चक्क शेती करायला पाठवलं. पण न्यूटनला ते काही जमेना. न्यूटनला त्याची आई घरातल्या नोकरांबरोबर बाजारात पण पाठवे, पण तो वाटेतच कुठेतरी बसून पुस्तक वाचत बसे आणि परतताना पुन्हा नोकरांबरोबर परत येई. खरं तर त्याच्या आईजवळ भरपूर पैसा होता, तरीही ती न्यूटनला अजिबात पैसा देत नसे. जेव्हा ट्रिनिटी कॉलेजमध्ये न्यूटन गेला तेव्हा त्याच्याकडे अजिबात पैसेच नसायचे. शिक्षण घेण्यासाठी न्यूटनने इतर विद्यार्थ्यांची कामं करून, त्यांची सेवा करून तो पैसा मिळवला आणि सगळेजण जेवून उठले की तो उरलेलं शिल्लक राहिलेलं खायचा आणि आपलं पोट कसंबसं भरायचा. न्यूटन लहानपणापासूनच उत्तमोत्तम खेळणी बनवायचा. 1963 साली भूमितीच्या पेपरामध्ये खूपच चुका केल्याने तो शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनसुद्धा परीक्षेत नापास झाला होता बरं का. आणि तुम्हालाही जर परीक्षेत अपयश येत असेल तर नाराज न होता, डिप्रेस न होता, फक्त प्रयत्न व सातत्य या गोष्टीमुळे तुम्ही नक्की यश मिळवू शकता. न्यूटन खेळ, गप्पा, करमणूक यांच्यापासून नेहमी दूर राहायचा. तो रात्री 2-3 वाजेपर्यंत अभ्यासच करत बसे. तो चित्रकलेला हुशार मुलांचा मूर्खपणा आणि शिल्पांना दगडाच्या बाहुल्या म्हणायचा. न्यूटनने स्वतः जरी कविता कधीच केली नव्हती तरी त्याच्यावर अलेक्झांडर पोप आणि वर्ड्सवर्थ यांच्यासारख्यांनी मात्र त्याच्यावर कविता केल्या होत्या. कित्येकदा तो जेवणही घ्यायला विसरायचा. त्याचे गणिताचे गुरु सर आयझॅक बॅरो यांनी न्यूटनची बुद्धिमत्ता ओळखून त्याच्यासाठी आपल्या गणितातल्या ल्युकेशियन प्रोफेसर या अतिशय प्रतिष्ठित पदाचा राजीनामा दिला होता. तो कोणासाठी? तर न्यूटनसाठी. आणि 1669 वयाच्या फक्त 26व्या वर्षी न्यूटन ल्युकेशियन प्रोफेसर बनला. स्टीफन हॉकिंग माहिती ना मित्रांनो, स्टीफन हॉकिंग हे पण एक शास्त्रज्ञ आहेत आणि स्टीफन हॉकिंग पण याच पदावर होते. आयझॅक न्यूटनबद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे, ती आज मी तुम्हाला सांगते. न्यूटन मुळातच खूप विसरभोळा स्वभावाचा होता, त्यामुळे त्याला लोक विसरभोळा प्रोफेसर म्हणायचे. त्याच्या घरी एक मांजर होतं आणि त्या मांजरीला पिल्लं होती. ती सतत घरातून इकडे तिकडे विचरण करत असे. तिच्यासाठी न्यूटनने भिंतीला एक मोठं आणि एक लहान असे 2 भोकं पाडली होती, जेणेकरून मोठ्या भोकातून मोठं मांजर जाईल आणि छोट्या भोकातून छोटं मांजर जाईल. पण झालं काही वेगळंच बरं का. काय झालं असेल ओळखू शकता का? तर मोठ्या भोकातून मोठं मांजर जिकडे जायचं त्याच्या मागे त्याची पिल्लंही त्याच भोकातून जायची. म्हणजे
एवढा मोठा हा शास्त्रज्ञ, पण त्याला एवढंही कळलं नव्हतं की मोठं मांजर जिथून जाईल तिथूनच त्याची पिल्लं जातील, नाही का? म्हणतात ना, जर एखादा व्यक्ती खूप मोठ्या गोष्टींचा विचार करत असेल, तर तो साध्या साध्या गोष्टींचा अजिबात विचार करत नाही आणि तेच न्यूटनच्या बाबतीतही होतं. 1666 साली बल किंवा फोर्सेसची कल्पना मांडून न्यूटननं ऑरिस्टॉटलच्या कल्पनांचं राज्यच उलथवून टाकलं. त्यानं गतीचे 3 नियम मांडले. त्यानं मांडलेल्या समीकरणांचा उपयोग करून आता अतिशय अचूकपणे बऱ्याच हालचालींविषयी भाकीत करायला यायला लागलं होतं. माहीत आहे का तुम्हाला ऑरिस्टॉटल काय म्हणायचा? ऑरिस्टॉटल म्हणायचा, निर्जीव वस्तू पण सजीव वस्तूंसारख्याच अनुकरण करतात आणि त्यांच्याप्रमाणे हालचाल करतात. म्हणजे जर आपण त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे ठेवलं किंवा फेकलं, तर ते परत मूळच्याच ठिकाणी येतात, असं ऑरिस्टॉटल म्हणायचा. पण न्यूटनने त्याच्या या कल्पनांना आव्हानच केलं होतं. वस्तूंची आणि इच्छा आणि भावना ही कुठे असते? आणि ते कुठून कुठे पडतील हे त्यांना काही ठाऊक असतं? पण हे उगीचच तर्क करत बसण्यापेक्षा त्याने गतीचे नियम मांडले होते. माहीत आहे ना, इयत्ता 9वीला आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे त्याने गतीचे नियम मांडले. प्रत्येक पडणाऱ्या दगडाचा किंवा पानाचा प्रवास मार्ग हा त्याच्यावरच्या बलांची बेरीज करून आपल्याला आता काढता यायला लागला. आणि हे फक्त तात्विक तत्त्वज्ञान नव्हतं. औद्योगिक क्रांतीमध्ये आणि त्यानंतर त्याच्या घडीघडीला ते उपयोगात येणार होतं. वाफेच्या इंजिनाची शक्ती असो, जहाजांची हालचाल किंवा वेग असो किंवा कुठल्याही मोठ्या इमारतीतली कुठलीही वीट असो, सर्वांवरचे ताण, स्ट्रेस, घर्षण, फ्रिक्शन आणि इतर अनेक बलांचा विचार करून बऱ्याच यंत्रांची रचना करता येणं शक्य होणार होतं आणि त्याच्या हालचालीविषयीही भाकीत करता येणार होतं. यानंतर न्यूटनने त्याची गुरुत्वाकर्षणाची नवीन थेअरी मांडली. त्याला त्याच्या शोधाची गोष्ट स्वतः सांगायला खूप आवडत असे. ब्लॅक प्लेगमुळे जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठ बंद पडलं, तेव्हा तो उल्सथ्रोपला राहिला गेला असताना त्यानं एक सफरचंद खाली पडताना पाहिलं आणि ते बघून त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं. ते सफरचंद प्रत्यक्ष त्याच्या डोक्यावर पडलं किंवा तो स्वतः त्या झाडावरून खाली पडला आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, अशाही दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्या खऱ्या की खोट्या कोण जाणे. पण त्यानं यावेळी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारला, हे मात्र खरं. तो असा की चंद्र पृथ्वीभोवती फिरताना सरळ रेषेत का निघून जात नाही? तसंच सर्व ग्रह सूर्याभोवती का आणि कसे फिरतात? शिवाय त्याला असंही वाटलं की फळावर पृथ्वी जे गुरुत्वाकर्षण बल टाकते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरं का, ते बल झाडाच्या उंची एवढ्या अंतरावर जर लागू पडत असेल, तर मग तो आणखीही दूरपर्यंत लागू पडेल, अगदी दुसऱ्या ग्रहापर्यंतही. आणि मग त्यानं त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्याद्वारे सगळ्या ग्रहांच्या हालचाली, भ्रमण यांच्यावर विचार करून गणित मांडायला सुरुवात केली. हा चंद्र सरळ रेषेत निसटून न जाता गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे आकर्षला जातो, पण फळाप्रमाणे पृथ्वीवर आदळत नाही. गोफणीला लावलेला दगड सेंट्रिपिटल फोर्स आठवतोय ना, इयत्ता 10वीच्या पहिल्या प्रकरणात आहे. म्हणजेच अभिकेंद्रकीय बलामुळे जसा आपल्या भोवती गोल फिरतो, तसाच काहीसा गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र आणि आकाशातले ग्रह तारे हे पृथ्वीला लागू पडणाऱ्या नियमापेक्षा वेगळे नियम पाळतात, असं चर्चने त्या काळी सांगितलं होतं. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचे नियम हे आकाशातल्या ग्रह ताऱ्यांनाही लावले. ही चक्क क्रांतिकारकच गोष्ट होती. एका क्षणार्धात हे विश्व चालवणारं ते अदृश्य बल न्यूटननं शोधून काढलं होतं, एका सफरचंदाच्या साहाय्याने बरं का. या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूकडे आकर्षली जाणार होती. न्यूटनने हाच युनिव्हर्सल लॉ म्हणून तयार केला होता, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. हे आकर्षणाचं बल वस्तूचं वस्तुमान वाढत गेलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी होत गेलं,
तर त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात वाढत जातं हे त्याने मांडलं. त्याचं गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे फळ वरून खाली पडतं आणि ग्रहही भ्रमण करतात हे त्यांनी शोधून काढलं होतं. अशा तऱ्हेने त्यानं कर्षणानं एकाच वेळी सफरचंद झाडावरून जमिनीवर पडण्याचं आणि सूर्यमालिकेतल्या भ्रमण करणाऱ्या ग्रहांचं कोडं झटकन सोडवलं होतं. 2 दशकानंतर 1682 साली सर्व आसमंत प्रकाशानं झळाळून टाकणाऱ्या एका धूमकेतूमुळे संपूर्ण लंडन भयभीत झालं होतं. त्यावेळी स्वतः शोधलेल्या रिफ्लेक्टिंग दुर्बिणीचा उपयोग करून त्यानं त्या धूमकेतूचा अभ्यास केला आणि त्या धूमकेतूचं मार्गक्रमण त्या समीकरणाप्रमाणेच होतं हेही पडताळून पाहिलं. न्यूटननं यानंतर गणितानं पृथ्वीची चंद्रापर्यंत आणि सूर्यापर्यंत अशी अंतरं काढायला सुरुवात केली. ज्यावेळी पृथ्वी ही स्थिर असते असं चर्च शिकवत असे, त्यावेळी न्यूटननं या सूर्यमालिकेतल्या बऱ्याच ग्रहताऱ्यांच्या हालचाली, अंतर यांच्याविषयी निष्कर्ष काढण्यात गर्क होता. आणि हे करताना त्यावेळी गणित अपुरं पडायला लागलं. म्हणूनच न्यूटननं कॅल्क्युलस हा गणित प्रकार 1665 आणि 1666 मध्ये विकसित केला. म्हणजे अशा पद्धतीने न्यूटनने बरेच वर्ष, बरेच कालावधी त्याने त्याच्या शोधावर घालवला. त्याने बरेच लॉज, नियम शोधून काढले. केपलरचा लॉ आठवतोय ना? केपलरने जे 3 नियम शोधून काढले, त्या 3 नियमांमध्ये केपलरला हे सांगता नाही आलं की ग्रह असेच का भ्रमण करतात म्हणून. आणि ते शोधून काढलं होतं न्यूटनने त्याच्या युनिव्हर्सल लॉजद्वारे. म्हणजेच 85 वर्षाच्या आयुष्यात न्यूटननं विज्ञानाचं स्वरूप इतकं पालटलं की जेव्हा त्याला मृत्यूनंतर प्रचंड सन्मानानं वेस्टमिन्स्टर ॲबे इथे पुरण्यात आलं, तेव्हा इतर देश एखाद्या राजाला जेवढा मान देतील तसाच मान इंग्लंड एका गणितज्ञाला देतोय, असे उद्गार ओल्तेरने काढले होते. विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनबद्दल सांगण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पण ते सांगत मला जवळजवळ 3 ते 4 व्हिडिओ अजून बनवावे लागतील. पण मला असं वाटतं, ज्या न्यूटनमुळे आपल्याला सायन्सचा एवढा अभ्यास करावा लागतो, त्या न्यूटनने आपल्या आयुष्यातला एक आणि एक क्षण फक्त विज्ञानालाच दिला होता. त्याच्यामुळे आपलं जग एवढं प्रगतशील झालं की आज आपण भरपूर सुखसोयींनी युक्त असं जीवन जगतोय. सॅटेलाईट सोडले जातात, एरोप्लेन उडतात. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा जो बेस आहे तो न्यूटनने शोधला होता. पूर्ण दिवस तो इतका अभ्यासात गढून जायचा की त्याला जेवणाचीही शुद्ध नसायची बरं का. एकाच कामावर तो इतका फोकस, इतका एकाग्र व्हायचा की त्याला त्यामुळेच की काय अगदी ग्रहताऱ्यांपर्यंतच्या गोष्टी कळायला लागल्या असं लोक म्हणायचे. ज्या गोष्टी आपल्याला कठीण वाटतात त्या गोष्टी त्याच्या फोकस असण्यामुळे त्याला सहज लक्षात येत होत्या. म्हणून आपण फोकस असणं, एकाग्र असणं, एकाच गोष्टीमध्ये तल्लीन होणं किती आवश्यक आहे हे समजतंय का मित्रांनो? न्यूटनच्या ताकदीचा शास्त्रज्ञ पुढचे अनेक शतकं झाला नाही. न्यूटनच्या बुद्धिमत्तेचा दरारा पुढची अनेक दशकं, शतकं टिकला. खरं तर तो अजूनही चालूच आहे. न्यूटन नंतर कोणीही काहीही शोध लावला तरी अरे, हे न्यूटनला कसं सुचलं नाही? आपलं बरोबर तर आहे ना? असंच मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनाही बरीच शतकं वाटलं होतं. स्वतः न्यूटन स्वतःविषयी बोलताना म्हणाला होता, माझ्याकडे लोक कसे बघतील ते मला माहीत नाही. पण मला मात्र मी समुद्र किनाऱ्यावर खेळणाऱ्या एका मुलाप्रमाणे वाटतो. इतर अनेक गारगोट्यांपेक्षा जरा गुळगुळीत वेगळी गारगोटी मला सापडली, एवढंच झालं. म्हणजे इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळं शोधलं आणि ते मला सापडलं असं न्यूटनला वाटायचं. पण निसर्गाचा प्रचंड समुद्र एक गूढ म्हणून माझ्यासमोर उभा आहे, त्याचं काय? आइन्स्टाईन शास्त्रज्ञ माहिती आहे ना, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे बरं का.
आइन्स्टाईन ही न्यूटनला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणायचा. ते काही उगीचच नव्हे. न्यूटननंतर आता विज्ञानात काय शोधायचं शिल्लक आहे, असा प्रश्न लोकांना पडायला लागला. पण तेवढ्यात क्लासिकल फिजिक्सची धुरा सांभाळणारा आणखी एक प्रचंड ताकदवान शास्त्रज्ञ एका शतकानंतर अजून या क्षितिजावर चमकायचा होता आणि त्याचं नाव होतं जेम्स क्लार्क मॅक्सवेल. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी याबद्दलच बोलणार आहे बरं का. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. न्यूटनला घाबरायची गरज नाही बरं का, कारण तो आपल्यासारखाच सामान्य होता आणि त्या सामान्यामध्ये पण त्याला अभ्यासाने, सायन्सने, विज्ञानाने वेडावून टाकलं होतं आणि म्हणूनच तो इतके सारे शोध लावू शकता बरं का. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या भागामध्ये भेटूया आपण. नमस्कार.